आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौगाव बारे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन व तयार दारू जप्त करून नष्ट केली आहे। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांना चौगाव बारे येथील 2 वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारू गाळली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी छापे टाकले। कारवाई दरम्यान घटनास्थळी गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे 250 लिटर कच्चे रसायन तसेच तयार गावठी हातभट्टी दारू आढळून आली। पोलिसांनी एकूण 8,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच पुढील गैरप्रकार टाळण्यासाठी जप्त करण्यात आलेले कच्चे रसायन व तयार दारू घटनास्थळीच नष्ट करण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसलाय। या प्रकरणी यशवंत काळू माळी आणि किरण हनुमान माळी दोघेही राहणार आदिवासी वस्ती चौगाव बारे यांच्या विरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी, पोलीस हवालदार गोविंद भोईर, अजित देवरे, नितीन जगताप, जितू बोरसे आणि उमेश बच्छाव यांनी केली आहे। अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असून अशा गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे।